हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय चॅनल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कंट्रोल सिस्टमचे मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक्स बघणार आहे MSCB AE और JEE प्रिपरेशनसाठी. सो जर तुम्ही MSCB AE आणि JEEची कोणतीही एक्झाम देणार असाल, मग ती महा ट्रान्सको असेल, महा जेनको असेल किंवा महा डिस्कॉम असेल, हे टॉपिक्स नक्कीच तुमच्या प्रिपरेशनला बूस्ट करतील अशी मला खात्री आहे. सो प्लीज हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. सो फर्स्ट पॉईंट आहे बेसिक्स. मग यात कंट्रोल सिस्टमचे जेवढे काही बेसिक्स असतील ते तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. मग सगळ्यात आधी कन्सेप्ट्स ऑफ ओपन अँड क्लोज लूप कंट्रोल सिस्टम, त्यानंतर फिजिकल सिस्टम म्हणजे काय, लिनियर सिस्टम म्हणजे काय, नॉन लिनियर सिस्टम म्हणजे काय, टाईम व्हेरियंट सिस्टम म्हणजे काय, टाईम इनव्हेरियंट सिस्टम म्हणजे काय, हे तुम्हाला माहीत पाहिजे. त्यानंतर ट्रान्सफर फंक्शन, आपण ट्रान्सफर फंक्शन ऑब्टेन करण्याची प्रोसिजर काय आहे हे तुम्हाला माहीत पाहिजे. त्यानंतर ब्लॉक डायग्राम रिडक्शन टेक्निक तुम्हाला माहीत पाहिजे. त्यानंतर सिग्नल फ्लो ग्राफ, मग त्यात मॅसन्स गेन फॉर्म्युला आला हे तुम्हाला माहीत पाहिजे. त्यानंतर फीडबॅक कॅरेक्टरिस्टिक्स, मग त्यात परत पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह फीडबॅक आला सिस्टमचा. ओके, हे तुम्हाला माहीत पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे टाईम डोमेन ॲनालिसिस. मग या स्टेडी स्टेट म्हणजे काय, ट्रान्झिएंट स्टेट म्हणजे काय, मग स्टॅबिलिटी म्हणजे काय, मग आपण राऊथ हार्डवर्ड्स क्रायटेरियानं एखाद्या सिस्टमची स्टॅबिलिटी कशी फाइंड करणार आहे हे तुम्हाला माहीत पाहिजे. त्यानंतर फ्रिक्वेन्सी डोमेन ॲनालिसिस. फ्रिक्वेन्सी डोमेन ॲनालिसिसमध्ये पोलार प्लॉट आला, बोडे प्लॉट आला, नायक्विस्ट प्लॉट आला, रूट लोकस आला. मग रूट लोकसचं आपण कसं कन्स्ट्रक्शन करणार आहे, मग त्यातून आपण कसं स्टॅबिलिटी फाइंड करणार आहे. मग जर आपण रूट लोकस प्लॉटला पोल्स अँड झिरोज ॲड केले तर काय होणार आहे हे तुम्हाला माहीत पाहिजे. त्यानंतर PID कंट्रोलर्स, मग इंडिव्हिज्युअल, प्रपोर्शनल, इंटिग्रल अँड डेरिव्हेटिव्ह कंट्रोलर्स म्हणजे काय हे तुम्हाला माहीत पाहिजे. या कंट्रोलरचं डिझाईन आपण कसं करणार आहे हे तुम्हाला माहीत पाहिजे. त्यानंतर स्टेट व्हेरिएबल टेक्निक, मग यात स्टेट म्हणजे काय, स्टेट व्हेरिएबल म्हणजे काय, स्टेट व्हेक्टर म्हणजे काय, मग स्टेट व्हेरिएबलचं ॲनालिसिस आपण कोणत्या कोणत्या फॉर्म्सनी करणार आहे. मग त्यात फेज फॉर्म आला, फिजिकल फॉर्म आला, कॅनॉनिकल फॉर्म आला, हे तुम्हाला माहीत पाहिजे. त्यानंतर स्टेट ट्रान्झिशन मॅट्रिक्स किंवा ज्यालाच आपण STM म्हटलं आहे, मग त्याचे डिफरंट मेथड्स आहेत. पॉवर सिरीज मेथड, लॅपलास ट्रान्सफॉर्म मेथड आणि कॅले हॅमिल्टन मेथड, हे सगळं तुम्हाला माहीत पाहिजे. ओके, सो तसं बघायला गेलं तर कंट्रोल सिस्टम्स हा सब्जेक्ट टाईम कन्झ्युमिंग पण आहे आणि सगळ्यात शॉर्ट ड्युरेशनमध्ये कंप्लीट होणारा पण आहे. जस्ट तुम्हाला समजलं पाहिजे की एक्झॅक्ट कोणते पॉईंट्स तुम्हाला त्या सब्जेक्टमधून केले पाहिजेत. मग जर तुम्ही थेरॉटिकल पार्ट केला तर हा सब्जेक्ट सगळ्यात कमी टाईममध्ये कंप्लीट होतो. आणि जर तुम्ही न्यूमरिकल पार्ट घेऊन बसलात तर मग त्यासाठी जास्त टाईम जातो. सो तुम्हाला ठरवायचं आहे की एक्झॅक्ट तुम्हाला थेरॉटिकल पार्ट करायचा आहे की न्यूमरिकल पार्ट करायचा आहे. ओके, सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कंट्रोल सिस्टमचे मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक्स बघितले MSCB AE आणि JEE प्रिपरेशनसाठी. सो मला खात्री आहे की हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला युजफुल वाटला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक्यू.